नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण संस्कृती ही संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. समाजातील मानव हा सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय आहे. हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. संस्कृती हे केवळ मानवी समाजाची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे संस्कृती ही सर्वच सामाजिक शास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून सुद्धा आपण त्याकडे पाहत असतो. संस्कृती ही मानवशास्त्राची महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, तर समाजशास्त्रातील ती एक मूलभूत पूर्ण संकल्पना आहे. म्हणून या ठिकाणी आपण संस्कृती या संकल्पनेचा समाजशास्त्रीय अर्थ या ठिकाणी समजून घेणार आहोत. संस्कृती हा शब्द आपल्याला नवीन नाही. दैनंदिन व्यवहारामध्ये भिन्न भिन्न अर्थाने हा शब्द आपण वापरत असतो. या संस्कृतीचा पण संस्कृती या शब्दाचा सर्वसामान्यपणे व्यवहारामध्ये ज्या अर्थाने आपण अर्थ पाहतो त्यापेक्षा समाजशास्त्रामध्ये निराळा असा या संकल्पनेचा खास अर्थ आहे. तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. परंतु जेव्हा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण संस्कृती ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या अर्थाने पाहतो त्याचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो. एखादा व्यक्ती विनयशील असेल, चांगल्या प्रकारे शिष्टाचाराने वागत असेल, तर अशा व्यक्तीला आपण सुसंस्कृतपणा आहेत असे म्हणतो. तर एखादा व्यक्ती उद्धटपणाने वागत असेल, व्यसनी असेल, तापट असेल, तर अशा व्यक्तींना आपण असंस्कृतपणाची लक्षणं आहेत असे सुद्धा आपण म्हणतो. काही वेळा तर एखाद्या व्यक्तीची घराणे असेल, पारंपरिक रीतिरिवाज असेल, राहण्याची ऐट असेल, कपडे वापरण्याची पद्धत असेल, या गोष्टी ध्यानात घेऊन संबंधित व्यक्तीला सुसंस्कृत आहेत की असंस्कृत आहेत या अर्थाने सुद्धा आपण या ठिकाणी संस्कृतीचा अर्थ वेगवेगळ्या अर्थाने आपण या ठिकाणी घेत असतो. एखाद्या समाज संस्कृती ही श्रेष्ठ किंवा उच्च प्रतीची मानली जाते, तर दुसऱ्या एखाद्या समाज संस्कृती ही कनिष्ठ दर्जाची सुद्धा मानली जाते. प्रत्येकाच्या जातीनुसार असेल, प्रत्येकाच्या धर्मानुसार असेल, प्रत्येकाच्या प्रदेशानुसार असेल, प्रत्येकाच्या वस्तीस्थानानुसार असेल, त्यानुसार संस्कृतीचे स्वरूप ठरत असते आणि त्यास भिन्न भिन्न दर्जासुद्धा सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असतो. सामान्य माणूस संस्कृती हा शब्द भिन्न भिन्न अर्थाने वापरतो हे आपण या चर्चेवरून आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. परंतु संस्कृती या शब्दाचा समाजशास्त्रज्ञांना अभिप्रेत असणारा एक विशिष्ट अर्थ आहे. सर्वच मानवी समाजात संस्कृती असते असे समाजशास्त्रज्ञ मानतात. सर्व समाजाची संस्कृती अगदी सारखीच असते असे मात्र नाही. समाजानुरूप संस्कृती स्वरूप सुद्धा बदलत जाते. म्हणजे प्रत्येक समाज असेल, प्रत्येक समाजानुसार त्यांच्या संस्कृतीचे स्वरूप हे बदलत जात असते. तसेच एखाद्याची संस्कृती श्रेष्ठ तर एखाद्याची कनिष्ठ असे मात्र समाजशास्त्रज्ञ मानत नाहीत. सामान्य माणसाला अभिप्रेत असणाऱ्या संस्कृती या शब्दाच्या काही अर्थ आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. समाजशास्त्रज्ञांना अभिप्रेत असणारा संस्कृतीचा नेमका अर्थ कोणता आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण संस्कृती या संकल्पनेच्या काही विचारवंतांनी किंवा समाजशास्त्रज्ञांनी ज्या काही व्याख्या मांडलेल्या आहेत त्या व्याख्या या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि या व्याख्यावरून आपण त्याचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. तर सर एडवर्ड बी टायलर यांच्या मते ते असे म्हणतात, संस्कृती ही एक अशी संकीर्ण समग्रता आहे की ज्यात ज्ञान असेल, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी या अशाच इतर पात्रतांचा व सवयींचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तींना समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात. अशा प्रकारे सर एडवर्ड बी टायलर यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतर हॉर्टन व हंट ते असे म्हणतात की ज्याचे सामाजिक अध्ययन होते आणि ज्यात समाजातील सदस्यांचा सहभाग असतो असे सर्व काही म्हणजे काय संस्कृती होय, अशी साधी व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यानंतर हर्स्कोविट्स यांनी अतिशय सोपी आणि साधी सरळ व्याख्या केली आहे. ते असे म्हणतात की संस्कृती हा पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग आहे. त्यानंतर
डॉक्टर इरावती कर्वे यांनी व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती होय, अशी साधी आणि सोपी व्याख्या केली आहे. संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत, त्यामध्ये जीवन पद्धती व जीवनमूल्य यांचा समावेश असतो. यालाच त्यांनी काय म्हटलंय, संस्कृती असं म्हटलेलं आहे. आता ह्या जी काही व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी विचारवंतांनी सांगितल्या आहेत, या व्याख्यावरून आपल्याला संस्कृतीचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. सुरुवातीलाच आपण बघितलं संस्कृती ही एक संकीर्ण समग्रता आहे. म्हणजेच काय की संस्कृती ही एक गुंतागुंतीची बाब असून त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश हा होत असतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, सर एडवर्ड विटाले यांनी जी काही व्याख्या केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ज्ञान असेल, श्रद्धा असेल, कला असेल, नीती असेल, कायदा असेल, रूढी असेल, पात्रता असेल किंवा अनेक सवयी असेल, या सवयींचा किंवा व्यक्तीचा समासात या नात्याने व्यक्तीने या गोष्टी काय केलेल्या असतात, संपादित केलेल्या असतात. म्हणून संस्कृती ही काय एक संकीर्ण समग्रता आहेत, गुंतागुंतीची बाब आहेत. त्यानंतर संस्कृती ही मानवनिर्मित असते. संस्कृतीचे दोन प्रकार पडतात, त्यामध्ये एक भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. भौतिक संस्कृती म्हणजे काय, तर जी डोळ्याने दिसते ती. अभौतिक संस्कृती म्हणजे काय की जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही ती. अशा दोन प्रकारच्या संस्कृती आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. त्यामध्ये कौशल्य, श्रद्धा, ज्ञान, नीती, मूल्य ह्या जी काही बाबी आहेत, या बाबींचा समावेश आपल्याला अभौतिक संस्कृतीमध्ये करता येतो. तर घर असेल, दागिने असेल, खडू असेल, पेन्सिल असेल, कपडे असेल, इमारती असेल, यंत्र असेल, या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी सर्व आपल्याला डोळ्याने दिसतात आणि या गोष्टींचा समावेश आपल्याला भौतिक संस्कृतीमध्ये या ठिकाणी करता येतो. तर अशा प्रकारे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृतीचे प्रकारामध्ये या गोष्टींचा आपल्याला समावेश करता येऊ शकतो. संस्कृतीतील विविध गोष्टी व्यक्ती या समाजाचा सभासद या नात्याने शिकून घेत असतात. हे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समाजाचा सभासद म्हणून व्यक्तीला त्या संपादित कराव्या लागतात किंवा शिकून घ्याव्या लागतात. त्याचबरोबर संस्कृती म्हणजे एक विशिष्ट समाजाची विशिष्ट कालखंडातील एक प्रकारची काय जीवन पद्धती किंवा जीवनमूल्य, म्हणजे आपण ज्याला आपण वे ऑफ लाईफ असं म्हणतो, जीवन जगण्याचा एक मार्ग. तसेच संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित ही होत असते. म्हणजेच या ठिकाणी संस्कृती ही निसर्गदत्त बाब नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं की संस्कृती ही मानवानेच तयार केलेली आहेत आणि मानवाने तयार केलेली असल्यामुळे आपल्याला ती शिकून घ्यावी लागते किंवा संपादित करावी लागते. त्याचबरोबर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुद्धा काय होत जाते, हस्तांतरित होत असते. जसं संस्कृती ही माणसाला जैविक वंशदायाप्रमाणे आपोआप प्राप्त होत नाही. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, मानवेतर जे काही प्राणी असतात त्या मानवेतर जे काही प्राणी असतात त्या प्राण्यांचं बहुतांश वर्तन हे कसं असतं, सहज प्रवृत्त असतं. आणि मानवेतर प्राण्यांच्या गरजा भागवण्याच्या ज्या काही रीती असतात त्यांना त्या अनुवंशानेच प्राप्त झालेल्या असतात. त्यांना त्या ठिकाणी शिकवावं लागत नाही किंवा शिकण्याची आवश्यकता पडत नाही. त्यांच्यामध्ये सहज प्रवृत्ती असते आणि ती सहज प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना आपोआपच त्या गोष्टी काय झाल्या असतात, प्राप्त झाल्या असतात. परंतु माणसाचं वर्तन मात्र तसं नाही. तर माणसाचे वर्तन असे एक विशिष्ट प्रकारचे नसते. माणसाला आपल्या परिस्थितीनुरूप आंतरक्रिया करूनच आपल्या गरजा विविध पद्धतीने भागवाव्या लागतात. आणि त्या भागवण्यासाठी आपल्यामध्ये जे काही कला आहेत, जे काही कौशल्य आहेत, ते कौशल्य आपल्याला समाजामध्ये राहूनच ते शिकून घ्यावं लागतं. आणि शिकून घेऊन आपल्याला आपल्या जे काही गरजा असतात त्या गरजा या ठिकाणी पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कराव्या लागतात. म्हणजेच काय, संस्कृती व्यक्तीला शिकून घ्यावी लागते किंवा एक पिढी दुसऱ्या पिढीकडे सांस्कृतिक ठेवा संक्रमित करत असते. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती ही काय होत असते, संक्रमित होत असते किंवा हस्तांतरित करत असतो. आणि हस्तांतरित करत असताना आपण त्या गोष्टी या संपादित करत असतो आणि आपल्या जे काही गरजा असेल किंवा समाजातील ज्या काही गरजा असेल, एकमेकांच्या गरजा त्या ठिकाणी आपण भागवत असतो. अशा पद्धतीने संस्कृती म्हणजे काय, संस्कृतीची व्याख्या कोणत्या, समाजशास्त्रामध्ये संस्कृतीचा अर्थ नेमका कशा पद्धतीने आपल्याला घेता येतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. अशा प्रकारे आपण संस्कृती म्हणजे काय व संस्कृतीचा अर्थ या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये संस्कृतीचे नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत
हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत.